हे बघा मित्रांनो, असं डोक्याला टेन्शन आलंय ना माझ्या, आणि त्यात तुम्हाला सांगतो मला वाटलंच होतं 100% की बाबा आता ही हाय जीवाभावाची माणसं, तर ही येणार आणि कुठतरी मला थांबवणार. पहिल्यांदा आई वडील आणि ह्या प्रियंकाने कॉल करून परत आईला सांगितलं की बावड्यात चाललाय म्हणली. तर तुम्हाला सांगतो रात्री ताई दाजी तिथं पण थांबवलं. आणि आता बघा ही आल्या. ते कधी व्हिडिओ बघितलं तुम्ही? मगाशी बघितला आणि मागचे पण बघितले की तुम्ही बॅगा बिगा भरून ठेवल्या. घरी आलो तर बॅगा बिगा ही बॅग हलणार पण नाही. त्या हे बघितलं का किती बॅग फीक भरली. आता तर तिसरी पण आहे आणि भांड्याची पण पिशवी मी भरलेली. भांडी पण घेऊन जाणार भांड्याची पण नाही का चहा पाणी करायला. एवढं कशाला मनावर घेताय? भाऊ तर आहे ना. भाऊ पिऊ काय नाही मला माहित होतं. आता घरातलीच व्यक्ती आहेत, आपण समजून घ्यायचं. असलो घरातली व्यक्ती असलं असतं वय मग ही पैसे मागायचं. अहो भाऊ आहे ना, जागरणाचा खर्च मला माहितला ताई, जागरणाचा आणि समधी रक्कम माहितली आजपर्यंत नाही जमत आपल्याला. जाऊ द्या नका मनावर घेऊ एवढं. मनावर नाही मित्रांनो, व्हिडिओ फक्त मी काढतोय मुदाम. ही आता कशासाठी सांगतो तुम्हाला माहित नसेल. ही शुभांगी ताई ना, ही ज्या टायमिंगला बारामतीमध्ये पहिल्यांदा पांडू आला राहायला त्या टायमिंगला पहिली ह्यांची ओळख झाली. शेजार धर्म. किती वर्ष राहिले तुमच्या पैसे? 4 वर्ष राहिले. पाक ह्यांच्या हातून लेकरांचे तुम्हाला सांगू आंघोळ्या फिंगुळ्या घातलेल्या, जन्म झालेल्या त्या कृष्णाचा, माझ्या तुम्हाला सांगतो दुर्गा मावचा, ह्यांच्या सासूने आंघोळ घातल्या, परत ह्यांनी सांभाळलेलं आहे, एकत्र खायला पियाला उठायला एवढ्यापर्यंत. आता एक आम्ही वेगळं झालो, इकडे राहायला आलो. त्यामुळं तुम्हाला सांगतो ह्यांच्या अधिकाराने हे आले. बरोबर आहे की कुठतरी त्यांना वाटलं की ही आपल्या घरातली फॅमिली, कारण एकत्र राहिलेलो इतक्या दिवस. तिथं वरल्या घरी गेली, तिथं समजवलं, काहीतरी सांगितलं. आता हिथं आले. ती हिथं येऊन म्हणली सोमा दादा कुठे? मी कचाच उठलं, म्हणलं बोला. तुम्हाला वाटतंय का मी ऐकन म्हणून? नाही, मोठ्याने ऐकलं समजूतदारपणा घ्यायचा. हे आता पहिल्यापासून आपण चालत आलोय. दादा मला वाईट वाटतं, तुमच्या गळ्यात पडून रडू वाटतंय मला. एवढा त्रास दिलाय त्याने. मला म्हणतोय की बाबा तुला द्यायचे ना तर समजा पुल्ले मागचं पैसे दे. ह्या काय झाला, काय वाटलं असं हे तर मला काय वाटलं. नाही बोलायला पाहिजे होतं ना असं त्यांनी, हे का नाही बोलायला पाहिजे, पण तरीपर्यंत समजून घेणं काम आहे. आणि हे बघा मी कधी पण व्हिडिओ काढताना माझं हसरा चेहरा असतोय आणि मी जोक पण करतो, पण मी खरं सिरियस असतो आतून, माहितीये का? कुठतरी मला खाचलेलं असतं काहीतरी. डायरेक्ट बरं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा जर तसं म्हणला की बाबा समजा लंगर तोडायचा मान माझाच आहे, तिकडं खर्च पाणी मॅच केलाय, मग काय वाटेल? मग थोरला असून काय उपयोग आहे का? हा नुसतं नावाला थोरला. मग आता मी पण बाजाराने तुम्हाला सांगतो असा निर्णय घेतलाय की सरसकट समजायचे नीट करतो. आता काय करणार आहे? आता ती सकाळीच मला म्हणला होता की बाबा बायाच्या वानाचा मी, अरे मग पट्ट्याने करून दाखवलं ना, साडी घालून दाखवली, बांगड्या घालून दाखवल्या. तुझ्यात आहे का दम? मला म्हणतो माकडानं उड्या हाणल्या. अरे मी हाणीन, तुझ्यात आहे का दम? माझी बायको हाणीन, मी हाणीन, आहे का तुमच्यात दम? नाही. कशाला का तुम्ही बोलता? जे करते त्याला करून देत नाही, उड्या हाणते त्याला तुम्हाला येत नाही, त्या गप बसायचं ना. हे असलं बोलतात आणि मग परत मी जास्त केलं की मी दिसतो तोंडाव लोकांच्या. नका वाढू, मिटवून घ्या. सोमा दादा तुम्ही मोठे आहेत, तुम्ही अगोदर पासून समजून घेतले, आता पण समजून घ्या. मला बघून घ्या, ही शेवटची आपली भेट आहे. असं नका करू. हे बघून घ्या आता. असं नका बोलू. आता मी चाललो. घ्या समजून घ्या जरा. आता इकडे बघा, मला बघून घ्या. बॅगा भरून ठेवल्यात नाही का? हो ना. बघितल्यावर तर जरा जास्तच वाईट वाटलं. बॅगा विषय काय माहिती हे बघा, जायचं तर आहे हिथं तर काय काळ्या दगडावर विषय, पण विषय कसा आहे काहीतरी माझं नियोजन असते थोडं फुल्ली सेटिंग वगैरे तवा निघणार आहे. आणि असं सांगून निघत नसतोय मी एकाकीतच. तुम्हाला सांगतो काय करणार, गायब राज्याला. तर घरची म्हणली पाहिजे हे कुठे, सकाळ प्रियंका हे उठून म्हणली पाहिजे कुठे गेला, कुठं सुद्धा नाही. डायरेक्ट तुम्हाला सांगतो मोबाईल फिबाईल स्विच ऑफ. माझ्या मार्गाने सोमनाथ वाघमाऱ्याची दिंडी, पांडुरंगाची दिंडी घरीच, सोमाची दिंडी डिगी चालू. ती त्यामुळं तर 2 दिवस थांबले मी सेटिंग करायला. ती समधी सेटिंग करायची, त्यामुळे विचार करा तुम्ही जरा. प्रियंकाचा होय, तिचा पण विचार, तिची पण सोय केली. तिच्या भावाला मी बोलवलंय. काय ती आता सांगणार नाही मी व्हिडिओ मध्ये समजत, ती समज पण. आणि सोमा जी बोलतो ती करून दाखवतो, जी मनात ती तोंडात ते तुमच्या कानात. हितवर माझं असतं. काही इथं कोणी मध्यस्थी करायचं नाही, काही सुद्धा उपयोग नाही.
तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता आले दादा ताई, छान वाटलं, थोडं समजून सांगितलं. पण जी माझं म्हणणं आहे, जी माझ्या मनातल्या भावना आहेत ती बोललो मी, की बाबा तिथं काय तुम्ही थांबवू नका, वेळेस अजून डबल चहा प्या, मला थांबवू नका तुम्ही. चहासाठी आलोय. नाही नाही नाही, तुमचं भांडण मिटवायला आलोय, तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे नाही का? गोड मोठ्या तुमचं. भावासारखं बोलता ना यांना, हा मग त्यांचं ऐका तुम्ही. हाय की आता तुम्ही इतक्या जवळचं धरलंय मला, की बाबा जसं ह्याच्या अगोदर पण ह्यांच्या फॅमिलीत मी तिकडं पण होतो, म्हणून त्यांना वाटत नाही मी परका, मला पण वाटत नाही ती परक, म्हणून लय जवळचं वाटतं. ती सांगत्या जीव तोडून की बाबा असं तसं. पण कसं असतं, एकदा माणसाला फिट बसली ती केल्याशिवाय मला चैन येत नाही. रात्री पण ह्या अंगावनं त्या अंगाव दोनदा झालतो माहिती. जाऊ दे, एवढं कशाला टेन्शन घेता. झालतं मला झोपेत, हा, कारण झोपच येत नव्हती. तर असा विषय बघा, मी आता काय करतोय बघा माझ्या पद्धतीने, माझा मार्ग रिकामा. तुम्ही आला, 4 गोष्टी सांगितल्या, वाटलं कोणतरी आहे अजून जीव लावणारं, सांगणारं, भाऊ काळजी करणारं, बरं वाटलं, तुमचा पण आधार मानेन. पण माझं काम झाल्याशिवाय मी माघारी येत नाही. मग माझा प्रवास कसा असेल, कुठं असेल, काय तुम्हाला समजा माझ्या चॅनेलला बघा भेटन. ठीक आहे, मी थांबतो इथं आता.